आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पाहायचं आहे की प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन थ्रू एरोबिक रेस्पिरेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स. आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 15वर दिलेला आहे फ्लोईंग चार्ट. त्याच्यामध्ये पहा, हा फ्लोईंग चार्ट खूपदा परीक्षेमध्ये पण विचारला जातो. त्या विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन त्या फ्लोईंग चार्टकडे पहा. कार्बोहायड्रेट्स कन्वर्टेड इंटू ग्लायकोलिसिस. कार्बोहायड्रेट्स थ्रू ग्लायकोलिसिस म्हणजे ग्लुकोजचं रूपांतर ATPमध्ये कसं होतं, एनर्जीमध्ये कसं होतं. नंबर 1 आहे ग्लायकोलिसिस. ग्लायकोलिसिसमध्ये पायरुविक ॲसिड, ॲसिटिल कोएन्झाईम ए, क्रेब सायकल थ्रू या सगळ्या प्रोसेसमधून ग्लुकोज म्हणजेच कार्बोहायड्रेट्सचं रूपांतर CO2, H2O आणि एनर्जी म्हणजेच ATPमध्ये होतं. तसंच वरती दिलेल्या लिपिड्सचं पण समजा कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी असेल, ग्लुकोजचं प्रमाण कमी असेल, तर लिपिड्स विल कन्वर्ट इंटू फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड कन्वर्ट इंटू ॲसिटिल कोएन्झाईम थ्रू क्रेब सायकल, इट कन्वर्ट्स इंटू ATP. तसंच प्रोटीन्सचं पण आपण पाहू शकतो विद्यार्थी मित्रांनो. प्रोटीन्स जे आहे ते सुद्धा दे आर कन्वर्टेड इंटू अमायनो ॲसिड. अमायनो ॲसिडचं कन्वर्ट इंटू ॲसिटिल कोएन्झाईम ए. थ्रू क्रेब सायकल इट विल कन्वर्ट इंटू एनर्जी, दॅट इज ATP. म्हणजे समजा ग्लुकोजचं प्रमाण कमी असेल तर ॲट द सेम टाईम लिपिड्स आणि प्रोटीन्स यापासून सुद्धा आपल्याला एनर्जी तयार करू शकतो, एनर्जी आपल्याला मिळते. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे की एनोरोबिक रेस्पिरेशन. एनोरोबिक रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम किंवा सेलमध्ये एनोरोबिक रेस्पिरेशन होत असताना काय घडून येतं. ग्लुकोज ग्लायकोलिसिस थ्रू पायरुविक ॲसिड फर्मेंटेशन. जर तिथे ऑक्सिजनचा अभाव असेल, ऑक्सिजन अब्सेंट असेल, देन देअर इज प्रोसेस टेक्स प्लेस, दॅट इज फर्मेंटेशन. फर्मेंटेशन इज अ प्रोसेस इज टेक्स प्लेस इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. मग तिथे डिफरंट प्रॉडक्ट्स तयार होतात आणि हे सगळे कशामध्ये, मायक्रोब्समध्ये होत असते. त्याच्यानंतर पायरुविक ॲसिड इज कन्वर्टेड into alcohol through fermentation process. This process takes place in bacteria, microorganism, and pyroacid converted into lactic acid by the process of fermentation in absence of oxygen. It takes place in our muscles when there is a depletion of oxygen or where is a decrease of oxygen or the reaction takes place in absence of oxygen, that is anaerobic respiration. तर हा झाला फ्लो चार्ट एनोरोबिक रेस्पिरेशनचा, की याच्यामध्ये फर्मेंटेशन होऊन बॅक्टेरियामध्ये काय होतं, अल्कोहोल तयार होतो आणि आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक ॲसिड तयार होतं इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन व्हेन द सेल कन्वर्ट्स ग्लुकोज into lactic acid in absence of oxygen. It takes place. After that, energy production in microorganism through anaerobic respiration. Energy production in microorganism through anaerobic respiration जे आपण फॉलोइंग चार्टमध्ये पाहिलं तोच प्रकार आहे. Many organisms cannot live in presence of oxygen. Many organisms cannot live in presence of oxygen. दॅट इज दे परफॉर्म एनोरोबिक रेस्पिरेशन. हे आपल्याला माहीत आहे की ज्यांना ऑक्सिजन लागत नाही मग ते कोणतं रेस्पिरेशन परफॉर्म करतील, दे परफॉर्म एनोरोबिक रेस्पिरेशन. इन दिस केस काय होतं, एनोरोबिक रेस्पिरेशन इन दिस केस ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. ग्लुकोज इज, कारण ऑक्सिजनचं तिथे अब्सेन्स असल्यामुळे ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड अँड लेस अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऑब्टेन्ड. Glucose is incompletely oxidized due to the absence of oxygen. Glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained. Pyruvic acid produced through glycolysis. आता इथे पायरुविक ॲसिड तयार झाला, आपण त्या फ्लो चार्टमध्ये पाहिलं, पण into organic acid or alcohol. The pyruvic acid produced through the glycolysis is converted into which compounds? Organic acids or alcohol. This is called as fermentation. हे फर्मेंटेशनची डेफिनेशन आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. पायरुविक ॲसिड प्रोड्यूस्ड थ्रू ग्लायकोलिसिस इज कन्वर्टेड इंटू अल्कोहोल or other organic substances
These are called other organic substances means acids. This is called as fermentation. Some higher plants and animals also perform anaerobic respiration if there is depletion in oxygen. Some higher plants and animals also perform anaerobic respiration if there is depletion of oxygen. एक्झाम्पल, आता सीड्सचं आपल्याला माहीत आहे की सीड्स ज्या वेळेला आपण जर्मिनेशनसाठी जमिनीमध्ये पेरतो त्यावेळेला दे परफॉर्म एनॉरोबिक रेस्पिरेशन किंवा ड्युरिंग एक्सरसाइज. आपण ॲनिमल्समध्ये पाहतो, आपण जर खूप एक्सरसाइज केली, खूप जास्ती काम केलं तर आवर मसल्स परफॉर्म एक्स्ट्रा वर्क, आणि एक्स्ट्रा वर्क केल्यामुळे काय होतं की देअर इज ए शॉर्टेज ऑफ ऑक्सिजन. ॲट दॅट टाईम the pyruvic acid is converted into lactic acid and we feel fatigue. we feel म्हणजे आपल्याला थकवा येतो. कशामुळे की पायरुविक ॲसिडचं जे रूपांतर आहे ते एनर्जीमध्ये कन्वर्ट न होता इट विल कन्वर्ट इन टू लॅक्टिक ॲसिड अँड ॲट दॅट टाईम वी फेल, म्हणजे आपल्याला त्यावेळेला थकवा जाणवतो. खूप जास्ती एक्सरसाइज केलं, खूप जास्ती उपास तापास केले, आपल्या शरीरामध्ये जर ग्लुकोजचं कन्वर्शन जर एनर्जीमध्ये होत नसेल तर ॲट दॅट टाईम इट विल कन्वर्ट इन टू लॅक्टिक ॲसिड. तर अशा प्रकारे एनर्जी प्रोडक्शन इन मायक्रो ऑर्गॅनिझम थ्रू एनॉरोबिक रेस्पिरेशन आपण इथे पाहिलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट्स. आता आपल्या शरीरामध्ये एनर्जी मिळण्याचे, जसं आपण कार्बोहायड्रेट्स पाहिलं की आतापर्यंत आपण कार्बोहायड्रेट्सपासूनच एनर्जी आपल्याला मिळाली, हे आपण कार्बोहायड्रेट्सचंच एनर्जीमध्ये रूपांतर होत असताना पाहिलं. पण त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये बाकीचेही काही पदार्थ असतात दॅट दे कॅन ऑब्टेन एनर्जी, दॅट दे कॅन perform the function of obtaining energy in our body. That is, number one is proteins. We get energy from carbohydrates, we get energy from proteins, we get energy from vitamins. Number one is sources of protein. मग आता प्रोटीन्सचे सोर्सेस काय आहे? प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन, म्हणजे जे प्रोटीन ॲनिमल ओरिजिनचे असतात दे आर कॉल्ड ॲज द फर्स्ट क्लास प्रोटीन. Proteins of animal origin are called as the first class protein. We get 4 kilocalorie energy from per gram of protein. We get 4 kilocalorie energy from per gram of protein. These protein are made up of amino acid. आता आपल्याला माहिती आहे, आपण पहिल्या धड्यामध्ये सुद्धा शिकलो आहे की अमायनो ॲसिड्सच प्रोटीनला तयार करत असतात. आणि 1 ग्रॅम प्रोटीनपासून आपल्याला किती एनर्जी मिळते? 4 किलो कॅलरी. जशी की आपल्याला कार्बोहायड्रेट्सपासून मिळत होती तशाच प्रमाणात आपल्याला प्रोटीनपासून सुद्धा एनर्जी मिळते. पर ग्रॅम ऑफ प्रोटीन प्रोड्यूस 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी. वी गेट 4 किलो कॅलरीज ऑफ एनर्जी फ्रॉम पर ग्राम ऑफ proteins, and proteins are made up of amino acids. Proteins are made up of amino acids. Our different cells in the body, different organ produce different proteins. आपल्या शरीरामध्ये वेगळ्या वेगळ्या सेल्स ज्या असतात, ज्या वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्समध्ये राहत असतात, ते डिफरंट प्रोटीन्स तयार करत असतात. विद्यार्थी, आपल्याला असं वाटतं की आपल्या शरीरात एकदा गेलं की आपल्याला काहीच त्याचं समजत नाही, पण वेगळ्या वेगळ्या ऑर्गन्स वेगळे वेगळे प्रोटीन्स त्यांना फंक्शनिंगसाठी लागत असतात. एव्हरी ऑर्गन रिक्वायर डिफरंट प्रोटीन्स फॉर देअर फंक्शनिंग. एक्झाम्पल्स आर गिवन इन द बुक ऑन पेज नंबर 16. आता आपल्या बुकच्या पेज नंबर 16मध्ये आपल्याला पाहायचं आहे, चार्ट दिलेला आहे पहा. त्याच्यामध्ये आपल्याला सगळं दिसून येईल की अमायनो ॲसिड पहा. नंबर 1, स्किन कोणचं प्रोटीन तयार करतो? मेलॅनिन, किरॅटिन. आपल्या स्किनच्या फंक्शनिंगसाठी कोणते प्रोटीन्स लागतात? मेलॅनिन आणि किरॅटिन. बोनसाठी ओसेइन, बोन ओसेइन. सेल्स कोणते प्रोटीन्स तयार? व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन अँड व्हेरियस एन्झाईम्स. आपल्या शरीरातले सेल्स वेगळे वेगळे प्रोटीन्स तयार करतात. पॅनक्रियाज, इन्शुलिन आणि ट्रिप्सिन. पॅनक्रियाज कोणते करतात? इन्शुलिन आणि ट्रिप्सिन. पिट्युटरी ग्लँड्स विच आर प्रेझेंट बिलो द ब्रेन प्रोड्यूस व्हेरियस हॉर्मोन्स. आपल्या शरीरामधल्या व्हेरियस हॉर्मोन्स तयार करण्यासाठी पिट्युटरी ग्लँड्सला प्रोटीन तयार करतात.
त्यांच्यानंतर मसल्स कोणचे तयार करतात? ॲक्टिन अँड मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन. मसल्स जे असतात ते आपल्या शरीरासाठी कोणचे तयार करतात प्रोटीन? ॲक्टिन आणि मायोसिन फ्लेक्झिबल प्रोटीन. आणि ब्लड, हिमोग्लोबिन आणि अँटीबॉडीज. तर आपल्या शरीरातले डिफरंट ऑर्गन प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स फॉर देअर फंक्शनिंग. म्हणजे प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन वेगळं आहे. प्रत्येक ऑर्गनचं फंक्शन वेगळं असल्यामुळे त्या प्रत्येक ऑर्गनला प्रोटीनसुद्धा कसे लागतील? वेगळे लागतील. आणि हे सगळे प्रोटीन आपल्या शरीरामध्ये तयार होत असतात. ऑलवेज रिमेंबर म्हणून एक छोटासा स्क्वेअर दिलेला आहे आपल्या त्याच्याच बाजूला पहा विद्यार्थी मित्रांनो. एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड्स obtained from protein are not stored in the body. Excess of amino acid obtained from protein are not stored in the body. They are broken down and ammonia form in the ammonia and is eliminated out of the body. आपल्या शरीरामध्ये काय होतात? अमोनियामध्ये ब्रोकन डाऊन होतात. प्रोटीन जे एक्स्ट्रा तयार होतात आपल्या शरीरामध्ये त्याची जर आपल्या शरीराला गरज नसेल तर दे विल कन्वर्टेड इन टू अमोनिया अँड इट विल थ्रो आउट ऑफ द बॉडी थ्रू युरिन. If necessary, excess of proteins are converted into other useful substances. जर गरज असेल तर युजफुल सबस्टन्सेसमध्ये कन्वर्ट होतात. दॅट इज ग्लुकोज थ्रू द प्रोसेस ऑफ ग्लुकोनिओजेनेसिस. प्रोटीन्सचं जर कन्व्हर्शन जर गरज असेल तर ते प्रोटीन्स कशामध्ये कन्वर्ट होतात? ग्लुकोजमध्ये. आणि त्या प्रोसेसचं नाव आहे ग्लुकोनिओजेनेसिस. आलं लक्षात? तर इथपर्यंत प्लांट्स प्रोड्यूस नेसेसरी अमायनो ॲसिड्स फ्रॉम मिनरल्स डिनोवो अँड देअर बाय प्रोड्यूस डिफरंट प्रोटीन्स. द एन्झाईम रुबिस्को प्रेझेंट इन द प्लांट क्लोरोप्लास्ट इज मोस्ट ॲबंडंट प्रोटीन फाउंड इन द नेचर. तर अशा प्रकारे प्लांट्समध्ये सुद्धा वेगवेगळे प्रोटीन्स असतात. ॲनिमल्सच्या प्रत्येक डिफरंट ऑर्गनमध्ये वेगवेगळे प्रोटीन्स असतात. बिकॉज दे हॅव टू परफॉर्म डिफरंट वर्क, they have to perform different function. त्याच्यानंतर लिपिड्स. इफ देअर इज स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल, a substance is formed. That substance is called as lipid. If there is specific chemical bond between which substances? Fatty acid and alcohol. A substance is formed. That substance is called as lipid. मग या digestion of lipid takes place and lipids are converted into fatty acid and alcohol. कारण ते बनलंच कशापासून आहे? फॅटी ॲसिड आणि अल्कोहोलपासून. आणि डायजेशन झाल्यावर तयार काय होईल? फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल. लिपिड्स आर कन्वर्टेड आफ्टर डायजेशन इंटू फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल. तसेच आपल्या शरीराला याची सुद्धा आवश्यकता. विटॅमिन्स. आता विटॅमिन्स सगळ्यांना माहीत आहे. देअर आर 2 टाईप्स ऑफ विटॅमिन्स. दॅट इज फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स. फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर ADEK. फॅट सोल्युबल विटॅमिन्स आर ADEK. आणि वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर B and C. वॉटर सोल्युबल विटॅमिन्स आर B and C. आता आपल्याला माहीत आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्याला खूपदा पहा मेनी टाइम्स वी कॅनॉट ईट फूड ड्यू टू इन्फ्लेमेशन, अल्सरेशन इन माउथ. आपल्या तोंडामध्ये खूपदा फोडं होतात. आपल्याला खाता येत नाही किंवा काही खाल्लं तर झोंबतं. तर ते कशामुळे? ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या देतात. मग डॉक्टर लोक म्हणतात विटॅमिन B कॉम्प्लेक्सच्या गोळ्या घ्या. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये तोंडामध्ये ज्या वेळेला फोडं येतात किंवा आपल्याला खाता येत नाही, आग होते, त्यावेळेला विटॅमिन B कॉम्प्लेक्सच्या गोळ्या डॉक्टर लोक आपल्याला. विटॅमिन्स लाईक B2 and B5 are responsible for the production of FADH2 and NADH2. तुम्हाला माहीत असेल की आपण ग्लायकोलिसिस किंवा क्रेब सायकल वगैरे पाहिली, त्याच्यामध्ये हे आपल्याला एन्झाईम्स होते FADH2 आणि दे आर प्रोड्यूस्ड फ्रॉम विच विटॅमिन्स? विटॅमिन B2 अँड विटॅमिन B5. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जर ग्लायकोलिसिस, क्रेब सायकल ह्या सगळ्या गोष्टी जर घडून व्यवस्थित आणण्यासाठी ते आपल्याला विटॅमिन्सची गरज असते. म्हणून सकस आहार खाल्ला पाहिजे, नॉट पिझ्झा, बर्गर एक्सेट्रा. त्याच्यानंतर अजून एक आहे विद्यार्थी, नाईट ब्लाइंडनेस इज ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन A. आपल्या पुस्तकामध्ये दिलेले आहे ते मार्क करून घ्या, नोट डाऊन. यू हॅव टू नोट डाऊन दिस विटॅमिन
ए, डिफिशियन्सी ऑफ व्हिटॅमिन ए कॉजेस नाईट ब्लाइंडनेस. तर अशा प्रकारे आपल्या शरीराला व्हिटॅमिन्सची सुद्धा आवश्यकता असते आणि आवश्यकता असून दे परफॉर्म डिफरंट फंक्शन. डिफरंट विटॅमिन्स परफॉर्म डिफरंट फंक्शन. आफ्टर दॅट वॉटर. आता वॉटर तर सगळ्यांना माहीत आहे. वॉटर इतकं महत्त्वाचं आहे. वॉटर इज इसेन्शियल न्यूट्रियंट्स. आवर बॉडी कंटेन्स 60 to 70% ऑफ वॉटर. आता सगळ्यात महत्त्वाचा न्यूट्रियंट्स जो कोणता असेल तो असेल वॉटर. अँड आवर बॉडी कंटेन्स 60 to 70% ऑफ वॉटर. इफ देअर इज डिहायड्रेशन इन द बॉडी देअर इज अ प्रॉब्लेम इन द फंक्शनिंग ऑफ सेल. म्हणजे जर बॉडीमध्ये पाण्याची कमतरता असेल तर आपले सेल दे कॅनॉट परफॉर्म वेल. देअरफॉर वॉटर इज व्हेरी इसेन्शियल न्यूट्रियंट्स. आफ्टर दॅट फायबर्स. फायबर्स म्हणजे जे आपण फायबरयुक्त अन्न खाल्लं पाहिजे. बिकॉज फायबर कॅनॉट डायजेस्ट. फायबर कॅनॉट डायजेस्टेड. तंतुमय पदार्थ ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये तंतुमय पदार्थ. अँड हेन्स दे आर नेसेसरी फॉर द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. फायबर्स आर नॉट डायजेस्टेड बट दे आर नेसेसरी फॉर द डायजेशन ऑफ अदर सबस्टन्सेस. अँड डायजेशन ऑफ अनडायजेस्टेड फूड. जे अनडायजेस्टेड फूड असतं त्याच्या डायजेशनसाठी आणि आपल्या शरीरातून जास्तीत जास्त पाणी ॲब्सॉर्ब करून आपल्या शरीरातली डायजेस्टिव्ह सिस्टीम व्यवस्थित चालण्यासाठी फायबर्सचा उपयोग आपल्या शरीराला होत असतो. एक्झाम्पल कोणते कोणते फायबर्समधून आपल्याला कशापासून फायबर्स मिळतात. लिफी व्हेजिटेबल, फ्रूट्स, सिरल्स एक्सेट्रा. कडधान्य आहे, लिफी व्हेजिटेबल्स आहे, डिफरंट फ्रूट्स. विद्यार्थ्यांना मुलांना आजकालच्या हे खाणं आवडत नाही. त्यांना ब्रेड द्या, पिझ्झा द्या, पावभाजी द्या. पण सकस आहार फायबर्स जे असतं ते कशामधून मिळतं विद्यार्थी मित्रांनो. लिफी व्हेजिटेबल, फ्रूट्स अँड सिरल. तर आतापर्यंत आपण डिफरंट फूड मटेरियल विच प्रोड्यूस एनर्जी टू अवर बॉडी. त्याच्यानंतर आपण पाहणार आहे सेल डिव्हिजन नेक्स्ट पिरियडमध्ये.